ओके, आपण सुरू करूया. तर आपण काल जे बघितली माहिती ती कीटकनाशकांची माहिती बघितली, बुरशीनाशकांची माहिती बघितली, थोडक्यात लिहितो आता. आणि काय बघितलं? स लिहिले मी अध्याक्षर. संजीवकांची माहिती बघितली, बरोबर आहे ना? हे सर्व मात्र रसायन आहेत, सगळे केमिकल्स आहेत, तीव्र रसायन आहेत सगळी. जी चुकीच्या पद्धतीने वापरली गेली, चुकीच्या प्रमाणात वापरली गेली. तुम्ही एकामेच्या तुम्ही का बसला? अजून तशी परवानगी नाही, पाटील बस नको, लगेच नको. नेक्स्ट वीक मध्ये कदाचित होईल, फुल फ्रेश करायला हरकत नाही. तर ही जर चुकीच्या पद्धतीने वापरली गेली तर खाणाऱ्या जीविताला खूप मोठा धोका असतो, जीवितास धोका असतो. म्हणजे चुकीची वापरणं, प्रमाण चुकीचं वापरणं हे दोन्ही घातक आहे. आता काही वेळेस प्रमाण योग्य ठेवलंय, वापर पण बरोबर केलाय, पण काढणीमध्ये चूक केली तरी पण खाण्याच्या जीवितास धोका आहे. एन प्रकारानं ही जी काही रसायनं आहेत ही रसायनं घातक आहेत. आणि हे गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून लक्षात आलं की जेव्हा आपण रसायनं फवारतो, म्हणजे कुठली औषधं फवारतो आपण, एंडोसल्फॉन, मोनोक्रोटोफॉस, सायपरमेथ्रिन, थिमेट, फोरेट, सल्फेक्स, या सगळ्या पावडर स्वरूपामध्ये, लिक्विड स्वरूपामध्ये, मलम स्वरूपात आपण ते वापरतो. आता वापरण्याचं एक शास्त्र आहे, ते आपण ते बघू. पूर्वदोष कमी करण्यासाठी काय उपाय करतात त्यामध्ये पण ते पुन्हा बघू. आता एवढं फक्त सांगेन, जेव्हा गरज आहे तेव्हाच वापरावं, तोपर्यंत एकात्मिक पद्धतीने आपण जावं, योग्य प्रमाणात वापरावं. आता सध्या कसं होतंय की रिकमेंडेड डोस असतो 1 लिटरला 1 ml चा. जो काम करणारा मालक किंवा अथॉरिटी आहे ती पंपाला थोडे जास्त टाकून वापरा म्हणतात. वापरणार प्रत्येकाचा जो काम करणारा माणूस आहे तो पुन्हा त्याचं दुप्पट प्रमाण करतो. तेव्हा मूळ असल्या प्रमाणाच्या 4-4 पट औषधं ते पंपाला पडतात 10 लिटरला. 1 ml पडायच्या ठिकाणी 4 ml पडतो. त्यामुळं तो फटका कशासाठी, तर तीव्र मारलं की ही रोग की लवकर जाते म्हणून परत त्याच्या डोकेदुखी करायची. त्यामुळे जास्त वापरून हे चुकीच्या पद्धतीनं हे शास्त्र वापरलं गेलं. आणि जेव्हा आपण केमिकल फार्मिंगचा विचार करतो, तीव्र रसायनाचा विचार करतो, औषध असू देत, खतं असू देत, त्याच्यामध्ये प्रमाण जर जास्त झालं, माती सुद्धा खराब झाली. माती क्षारपण जमिनी व्हायला मुख्य कारण आहे ते प्रमाणापेक्षा जास्त माती परीक्षण न करता अव्याहतपणे, अखंडपणे वापरण्यात येणारी ही रासायनिक खतं, त्यात विशेषतः युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, म्युरेट ऑफ पोटॅश, रासायनिक खतं म्हणून जेवढी आहे ती माती परीक्षण न करता नुसतं वापरतच गेली. त्यामध्ये जी शिल्लक राहिली काही कारणामुळे, पीक न आल्यामुळं, पूर आल्यामुळं, पाऊस कमी पडल्यामुळे, खतं आहे तिथे राहतात ना, ती मुळाने उचलायला पाहिजेत. मात्र मूळ स्वरूपात ती वनस्पती जर राहिली नाही तर खतं तशीच पडून राहतात. पण गेल्या जर शिल्लक ह्या नवीन टाकलं तर पुन्हा यांचं काहीतरी वेगळी क्रिया होते आणि जमिनी ते खराब. सांगण्याचा मुद्दा असा आहे की रसायन म्हणून ज्या गोष्टी आपण वापरतो शेतामध्ये, अगर इतर कुठल्याही जीवन पद्धतीमध्ये, तेव्हा ते जपून वापरायला पाहिजे, शास्त्रोक्त पद्धतीने वापरायला पाहिजे, नाहीतर तो जीव घेणं खेळ आहे. आणि यातून हे चुकीचं झाल्यामुळे जमिनी खराब झाल्या, पिकांचे अंश खराब झाले, धान्य किंवा पिकं, फळं, भाज्या ह्या सगळ्या विषारी बनल्या. विषमुक्त शेती म्हणून जो संकल्पना पुढे येते, विषमुक्त शेती, तर त्याच्यामध्ये फक्त धान्यच लोकांना खायला मिळावं, त्यासाठी एंडोसल्फान, मोनोक्रोटोफॉस औषध पिल्यासारखं ते खायला हवं, सांगण्याचा मुद्दा असतो. त्या ग्राहकाचा काय दोष आहे? त्याला कमीमध्ये मिळायला पाहिजे, बरोबर आहे, पण कमीमध्ये मिळते म्हणून तुम्ही जर विषारी त्याला दिला तर हा विचार पडेल. आणि विशेष करून ज्यांची क्षमता चांगली आहे, जे भरपूर पैसे कमवणारे लोक आहेत, त्यांना तर वाटलं की मी सेंद्रिय गहू घेतो 25 रुपये किलोनी, रासायनिक गहू कदाचित 5 रुपये 10 रुपयाला पण मिळेल, मग सेंद्रिय गहू आज 45 रुपये किलोने घेऊन खाणारे लोक आहेत. आता तो कितपत कशा पद्धतीने तयार करतात ही आणखी थोडी संशोधनाची बाजू आहे. पण एवढं तर नक्की आपण म्हणू शकतो की विषमुक्त जरी आपण अन्न तयार करू शकलो तर भरपूर त्याचा फायदा होणार आहे. पर्यावरणाची पण हानी होणार नाही. महत्वाचं म्हणजे पर्यावरणाची पण खूप मोठी हानी होते. आणि हे सगळं जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी वनस्पतीजन्य कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. त्याच्या आधी आपण जैविक कारक आणि जैविक उत्तेजक म्हणजे काय बघूया. तर जैविक कारक म्हणजे वनस्पतीची काय तीव्र ह्या वनस्पती आहेत, कडुनिंब आहे, तंबाखू आहे, गंध आहे, ते कुठली वनस्पती तुम्ही घेतला
हे प्राणीजन्य घेतलं. तर ह्यातली कुठलीही वनस्पती आपण जर घेतलं तर ही अतिशय तीव्र दर असणारी असते. आता कडुलिंबाची पानं किती लोक खाऊ शकाल तुमच्यापैकी? तुम्हाला 4 पानं खायला दिली, नाक न मोडता कपाळ आठा न मोडता खायचं, खाऊ शकाल? आपण कधी कधी खातो कडुलिंब? गुढीपाडव्याला खातो. तर त्याच्याबरोबर बाकीचे गोळ आणि बाकीचं चेस्ट असेल मग आपण खातो. ते नुसता कडुलिंब खायचा आहे, इतकं सोपं नाही खायचं. तर म्हणजे आपल्याला ते आवडतं तसं ते किडीने पण आवडतं. त्यामुळे थोडक्यात जैविक अर्क म्हणजे असं की ज्या वनस्पतीच्या पानामध्ये, फळामध्ये, मुळामध्ये, अगर फळामध्ये अतिशय तीव्र असे दर्प असणारे पदार्थ आहेत, तर त्याच्यापासून तो अर्क काढायचा. पाण्यामध्ये ते काही काळ ठेवायचं, आंबवायचं आणि त्याचं द्रावण काढायचं. त्याला म्हणतात जैविक अर्क. आणि त्याच्यातूनच उत्तेजना मिळते. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या काही अंतर्गत क्रिया होण्यासाठी, चांगली फळं येण्यासाठी किंवा फुलं चांगली येण्यासाठी आपण कशी खतं वापरतो त्या पद्धतीनं हे अर्क सुद्धा तसेच काम करतात. आणि त्याचा उपयोग जैविक उत्तेजक म्हणून वापरतो. आणि जैविक अर्क हे विशेषतः वनस्पती आणि किडींचा रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी वापरतात. आता हे जैविक अर्क कशापासून काढतात? तर त्या वनस्पतीपासून काढतात. आणि त्यालाच मग पुढे जाऊन वनस्पतीजन्य कीटकनाशक असं म्हटलेलं आहे. वनस्पतीजन्य कीटकनाशके. तर ही जी काही कीटकनाशक आहे त्याची माहिती आपण आता घेऊया. कडुलिंब. तर याची पानं घेऊन पाण्यामध्ये टाकायची, आंबवायची ती आणि त्यानंतर त्याचा अर्क काढून फवारायची. आता विशेषतः ज्या रस शोषणाऱ्या किडी आहेत, मावा या सगळ्या किडीचं आपण वापरू शकतो. तंबाखू, तर तंबाखूची पानं जी असतात वाळवलेली ती पाण्यामध्ये बुडवायची, त्याचा अर्क काढायचा, ते आपण फवारून देऊ शकतो किंवा याची आळवणी करू शकतो. मिरची आणि लसूण एकत्र करून ही जो तीव्र दर्प असणार आहे ही चेचायची, पाण्यामध्ये टाकून त्याचा अर्क काढायचा, ती फवारायची. करंज ही जो अतिशय कडवट अशी वनस्पती, करंज आणि तुळस, घरी जी तुळस असते, राम तुळस असते, कृष्ण तुळस असते, कुठलीही चालते, तर त्याची पानं टाकून ती 10 दिवस 15 दिवस आंबून घेऊन त्याचा अर्क काढून फवारायचा. आणि गोमूत्र आणि शेण जे आहे हे सेंद्रिय खताचं, सेंद्रिय शेतीचं एक अविभाज्य अंग आहे. ते आपण एकत्र करून इतर बरोबर किंवा स्वतः हे टाकू शकतो, वापरू शकतो. हे सुद्धा बऱ्याच वनस्पतीच्या आणि किडींना, रोगांना हे त्रासदायक ठरतं. झेंडूची पानं सुद्धा तीव्र दर्प असणारे असतात. तर झेंडूच्या पानाचा उपयोग विशेषतः सूत्रकृमी नावाची कीड आहे, सूत्रकृमी, तर तिच्या बंदोबस्ताला वापरतो. सूत्रकृमीच्या बंदोबस्ताला किंवा पाण्याच्या पाटाच्याकडे सूत्रकृमी ज्या शेतामध्ये जास्त आहेत, टोमॅटोला सूत्रकृमीचा अर्थ काय आहे? असं पीक असेल तर त्याच्या मुळावरती अशा मोठ्या मोठ्या आकाराच्या गाठी होतात आणि यातून अन्न शोषलं जात नाही, वरती वनस्पती खोरटते. हे सूत्रकृमी आहेत. तर हे ज्या शेतामध्ये जास्त आहेत तर त्याच्या पाण्याचे पाठ जे आहेत, ड्रिप सिस्टमने पाणी नव्हतं, प्रवाही पद्धतीने पाणी आपण देतो का नाही, पाण्याच्या पाटाच्या कडेने जर झेंडू लावला तर त्यातून बाहेर पडणारं काही विशेष प्रकारचे रसायन आहेत त्या मुळामधून, तर ती त्या शेतभर सगळी ती रसायनं सगळी विखरून राहतात आणि त्यातून सूत्रकृमीचा बंदोबस्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ही तीव्र दर्प असणारी वनस्पतींची पानं आंबवून त्याचा अर्क काढायचा आणि ती कीटकनाशक म्हणून वापरायची. असा झाला हा जैविक अर्काचा भाग. समजतंय? हे सोपं आहे. मात्र याच्यासाठी अडचण काय येते तर ही पानं गोळा करायची, बॅरलमध्ये टाकायची, ती आंबवायची, पुन्हा त्याचा अर्क काढायचा आणि मग ती फवारायचं. एवढं करण्यासाठी थोडासा शिस्तीत ह्याला रिझल्ट येतात. त्याला लगेच असं फवारणं लगेच बंद झालं असं होत नाही. आणि ह्याच्यावरती आत्ताच्या मॉडर्न किंवा आत्ताच्या जो शेतकरी शेती करणारा तर तो याच्यावरती विश्वास ठेवत नाही, त्यामुळे मग हे थोडं पाठिंबा पडतं. मात्र सगळं जर एकूण बघितलं की विषयुक्त असणारं अन्न खाऊ नये, या मुद्द्यावर विचार जर केला आणि जर 4 पैसे घाल जर द्यायला तयार झालं हे कर्म सुद्धा परवडेल, पर्यावरणाची हानी होणार नाही आणि सगळ्यांचंच त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहील. अशा प्रकारचं या ठिकाणचं एक मेसेज जाऊ शकतो. बऱ्याच जणांना अशा रसायनयुक्त अन्न खाल्ल्यामुळं कॅन्सर सारखे विकार झालेले आहेत, हार्टचे विकार झाले, श्वसनाचे विकार झाले, शरीराच्या व्याधी झालेल्या आहेत. त्यामुळं त्याच्यामध्ये खूप मोठे धोके आहेत आणि सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर भागामध्ये आणि पंजाबमध्ये पण जास्त आहे. तर हे दोन ठिकाणं अशी आहेत या ठिकाणी ह्या औषधांचा वापर जास्त करतात. तिथं भात शेतीसाठी जास्त करतात पंजाबमध्ये आणि आपल्याकडे भाजीपाल्यासाठी जास्त करतात. त्याच्यामुळं
ही पुढची जी बाजू आहे जैविक अर्क वापरण्याची कधीही फायद्याची आहे. फक्त उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची मानसिकता पाहिजे, थोडंसं धीराने जाण्याची क्षमता पाहिजे. आता या ठिकाणी शेवटचा मुद्दा आहे उर्वरित अंश कमी करण्यासाठी उपाय. आता उर्वरित अंश म्हणजे काय की आपण समजा फुलकोबीचा गड्डा आहे, पानकोबीचा गड्डा आहे, तर ह्याच्यावरती जी औषधं फवारलेली आहेत, तर ही जी काय औषधं फवारली आहेत ह्यातला काही ना काही अंश ह्या पानामध्ये शिल्लक असतो. आणि ही समजा आपण 7 तारखेला फवारलं, 7 तारखेला सकाळी 7 वाजता होते आपण 7 AM, आणि ही संध्याकाळी भाजी आपण हार्वेस्टिंग करताना 5 वाजता त्याची भाजी काढली आपण पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला पोहोचते, 9 तारखेपर्यंत खाल्ली जाते ती, म्हणजे मारल्यापासून 2 ते 3 दिवसाच्या खाल्ली जाते. तर काय काय औषधं अशी आहेत ती फवारल्यापासून 30 दिवस त्या भाजीची काढणीच करायची नाही. 30 दिवस कुठं आणि 3 दिवस कुठे, 30 दिवस त्या रसायनाचा अंश त्या भाजीत राहत असतो. लक्षात येईल की निम्मार्ध रसायन हे असायच्या पोटापर्यंत जातं. आणि हे प्रयोगाने सिद्ध झालं. आता बऱ्याच जणांच्या रक्तामध्ये मातेच्या दुधापर्यंत आणि मातेचं दूध पिणाऱ्या लहान मुलांच्या पर्यंत ही डीडीटीचं औषध आहे. विशेषतः हे डीडीटी सध्या बॅन आहे. डायफिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड असं हे नाव आहे. डीडीटी पावडर म्हणते, डीडीटी पावडर भुकटी, तर ती सध्या यासाठी बॅन केली आहे. कारण ही अशी पावडर आहे ही एकदा पिकावरती आपण झोडून दिली तर त्याचा जो अंश राहतो तो खाणाऱ्याच्या पोटामध्ये जातो. तिथून तो पुन्हा लवकर विघटित होत नाही, तो तसाच राहतो. असंच हे जसं आहे तसं इतर पण औषधं कमी प्रमाणात राहतातच. त्यामुळे त्याला वापरताना कुठली गरज आहे ती वापरायची. सगळीच माझ्या कॅटेगरी सांगणार उर्वरित अंश कमी कसा कमी करायचा. मग तुम्ही म्हणा सर हे कसं कळतं ह्यात अंश आहे की नाही, तर प्रयोगशाळेत आपण तपासणी केली, रक्त लगेच तपासणी कशी करतात की नाही, तसं या भाज्यांची तपासणी आपण केली तर आपल्याला कळतं त्यात कुठले अंश आहेत. मग आजकाल एवढ्या खोलात कोण जात नाही, स्वस्त मिळते, खावा पुढे चला म्हणतोय आपण. आणि त्यामुळे मग याचा फटका बसतोय. जेव्हा ही द्राक्ष वगैरे एक्सपोर्ट करतो आपण युरोपला वगैरे, हे सगळं तपासलं जातं. शेतकऱ्यांनी कुठलं औषध फवारलंय, फवारलेला अंश किती आहे. आता युरोपच्या मार्केटला आपण जेव्हा द्राक्ष देतो तेव्हा तिथले नियम ठरलेले आहेत. या ठिकाणी आम्ही बंद केलेली औषधं, बॅन केली तर पुढे येणार बॅन ठेवा, त्या औषधं कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फवारायची नाहीत. आणि तुम्ही फवारले ते टेस्टिंग जेव्हा करता तेव्हा कळते बरोबर. तो लॉट जर लक्षात आला की याच्यामध्ये चुकी जास्त फवारतो, लॉट तसाच परत येतो, त्याचे पैसे मिळत नाहीत, जाण्याचा खर्च परत शेतकऱ्यावरती बसतो. तुम्हाला खरेदी करताना करते 100 रुपये किलोनी, आपल्याला 50 रुपयांनी जाते तिकडे 100 रुपयांनी जाईल. चूक असेल तर मात्र 1 रुपया पण देत नाही. लक्षात येईल. मग हा अंश कमी कसा करायचा त्यासाठी पद्धती आहे. तर पहिल्यांदा एकात्मिक. आता एकात्मिक व्यवस्थापन करायचं तर एकात्मिक पद्धत वापरायची. म्हणजे काय, ज्याने याच्या आधीचे लेक्चर ऐकले किंवा व्हिडिओ भेटले कळेल. एकात्मिक याचा अर्थ असा आहे, सुरुवातीला हाताने विचून घ्यायच्या किडी, जी खराब पाणी आहे हाताने विचून घ्यायची. त्यातून बंदोबस्त होत नसेल तर जैविक वापरायचं, मित्र कीटकांचा वापर करायचा, आणि शेवटचा पर्याय म्हणून मग रसायन वापरायची. ती पण शास्त्रोक्त पद्धतीने. आणि ते वापरून पण किती दिवसांनी काढायचं आहे ते सगळं बघत जायचं, म्हणजे मग अंश राहणार. लक्षात येईल का की एकात्मिक पद्धत म्हणजे एकाच वेळेस टप्प्याटप्प्यांनी अनेक पद्धतींचा वापर करायचा. यांत्रिक, भौतिक, रासायनिक आणि जैविक हे 4 पद्धतीचे आहेत. ते 4ही पद्धतीचा वापर करायचा टप्प्याटप्प्याने. उठायचं पंप घ्यायचं नाही. लक्षात येईल. तर ही एकात्मिक पद्धत तेवढे त्यात फार गरजेचं आहे. त्यानंतर जैविक कीटकनाशक. आता मी तुम्हाला सांगितलं जैविक कीटकनाशक. तर जैविक कीटकनाशके काय, ही तीव्र नाहीत, रसायन नाही, ती वनस्पतीची अर्क आहेत, तेवढे घातक नसतात. त्याचा वापर करायचा म्हणजे अंश येणार नाही, मारलं तर येणारच नाही ना, ही पद्धत आहे. त्यानंतर तिसरं मित्र कीटकांचा वापर करायचा. मित्र कीटकांची आधी दाखवा दिली होती. तर फुले बगीसाईड नावाचं औषध आहे, फुले बगीसाईड. तर हे मित्र कीटकापासून तयार केलेलं आहे. तर क्रायसोपरला कॉर्निया नावाची मित्र कीटक आहे. मित्र कीटक काय आहे, शत्रू कीटकांना खाणारी कीटक म्हणजे मित्र कीटक. मित्र कीटक आपण वापरता औषधाला संबंध येईल का, काय संबंध येणार नाही. तर अशा पद्धतीने मित्र कीटकांचा वापर करायचा. तरी हे एवढं सगळं सांगून तरी काय अडचणी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. एवढं वापरून सगळं होणं शक्य आहे, तरी अडचण काय आहे, ह्याच्यावरती विश्वास नाही आहे किंवा हे करायला थोडे कष्ट जास्त पडतात, बऱ्याच लोकांनी करावं लागतं. हे सगळ्या प्रत्यक्षात अडचणी आहेत. आपण 4 भिंती चर्चामुळे आपण करावलोय. मग तुम्ही 10 ठिकाणी 10 लोक शेती जर करायला गेलात तुम्ही, किंवा तुम्ही नियोजन करायला गेलात, स्वतः शेती करायला असं काय नाहीये,
ऍज अ मॅनेजर म्हणून सुपर तुम्ही करायला गेलात तर त्याच्यात तुम्हाला अडचणी कळतील पण प्रत्यक्षात काय तर त्याच अडचणी आपण ह्या लोक अशा पद्धतीने का करतात याचं चिंतन जर केलं कळतं आपल्याला. तर ह्या मित्रकीटकांची परत समस्या अशी येते की मित्रकीटकांना एकदा खायला मिळालं त्यांना ते पीक संपल्यानंतर पुन्हा त्याला काही ना काहीतरी भक्ष लागतं पुन्हा ते कसं राहणार ते ही प्रॅक्टिकल अडचण आहे बरोबर आहे. ह्या अडचणीमध्ये वाढत नाही किंवा ते टेक्नॉलॉजी पुढे जात नाही पण माहितीचा वापर माझा त्यानंतर रोग प्रतिकार जाती वापरायची जी व्हरायटी वापरायची आहे उत्पन्न चांगलं येतं दर चांगला आहे म्हणून वापरायला गेलं ती जाती जर ती व्हरायटी जर रोगाला बळी पडणारी असेल तर आपल्याला अप्रत्यक्षपणे ते रोग वाचवायला कीड वाचवायला आपण औषध फवारला. त्यापेक्षा निवडताना व्हरायटी जी पीक लावायचं आहे तर ती रोग प्रतिकारक आहे का याची खात्री करून लावायची. जे रोग प्रतिकारक आहे त्याला 4 फवारण्या एका फवारणी ती काम होऊ शकतं आणि जे बळी पडतं त्याला 4 ठिकाणी 5 फवारण्या घ्यायला लागतात. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्यायची आहे. एक पायरी चुकली की पुढची चुकणार असा तो मुद्दा आहे. ठीक आहे. त्याचा पाचवा सांगितलं सेंद्रिय. तर सेंद्रिय म्हणजे अर्थ असा आहे की याच्यामध्ये रसायन कुठली वापरायची नाही त्यात खतं सुद्धा आहे. रसायन म्हणून जे काय येणार आहे म्हणजे खतामधून येऊ दे अगर पाण्यामधून येऊ दे लिक्विड फर्टिलायझर म्हणून हवेमधून येऊ दे अगर औषधामधून येऊ दे कुठेही या संधी द्यायची. सेंद्रिय अर्थ आहे वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष कुजवून तयार केलेली खतं औषध ती वापरायची ही सेंद्रिय शेती. हे 5 झाले. त्यानंतर 6वं सांगतोय जी काही फळभाज्या मार्केटला आपण आणतो तर त्यात ती वापरामध्ये 2% मिठाचं पाणी करायचं. 100 ml पाण्याचा ग्लास आहे तर 2 ग्रॅम मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये त्या भाज्या आणि फळं मिसळून घेऊन ती वापरायची. आता हे किती सोपं आहे बघा. तरी सुद्धा किती शेतकरी किंवा किती गृहिणी करत असतील तुम्ही विचार करा. हे एवढं करण्यामध्ये हे नक्की सोपं आहे की नाही. जरी शेतकऱ्याने काय चूक करून औषधं फवारले असतील जाऊन शिल्लक असेल तरी 2% मिठानं बरंचसं काम सोपं होतंय. मात्र हे एवढं करणं सुद्धा किती महिला किती गृहिणी करत तुम्ही तुमच्या घरातच सर्वे करा. कुठलंही फळ आणि भाजी हे 2% मिठाच्या द्रावणामध्ये टाकून तुम्ही व्यवस्थित धुवून घेतला तर बराचसा अंश आपला कमी होतो. तुम्ही अगदीच जर बघणारा अंश कसा असतो सफरचंद तुम्ही खात असाल देठाच्या ठिकाणी खालच्या बाजूला जर तुम्ही बारकाईने जर चवीने म्हणजे लक्ष देऊन जर खाल्ला तर नक्की तुम्हाला तिथं चव वेगळी लागते. फवारला औषधांची चव तिथं लागते बाजूला कदाचित लागणार नाही मात्र त्या 2 ठिकाणी नक्की लागते. तर ही जर पाण्यात उडून अशी ठेवून आपण वापरली तर शक्य आहे कमी होण्याचं प्रमाण. म्हणजे आपण आपल्या हातामध्ये तर करूयात ना. शेतकऱ्याला त्या पद्धतीने अडचणी आहेत. दर मिळणं आहे उत्पादन खर्च कमी करणं आहे लवकरात लवकर संपवणं आहे त्याच्यावरचा विश्वास आहे सगळ्या गोष्टी त्याच्या आहेत तो त्याच्या बाजूने करेल प्रयत्न. मात्र आपल्याकडे सुद्धा आपण सेंद्रिय जरी आणलं तरी सुद्धा 2% मिठात राहून वापरायचं म्हणजे धोका होतो. त्यानंतर जेवढी काही फळं साल काढून खाणं शक्य आहे साल काढून तर ती फळं साल काढून खायची. कारण औषध फवारायला जो काही अंश असतो जास्त सालीवर असतो त्यातून आत पण जातं. मग साली सहित तुम्ही फळ खाल्लात तर थोडी शक्यता वाढत असते. धुवून गेलं तर साईज कमी होईल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी वरचे साल काढून टाकायचे व खायचं. 7वं सांगितलं. त्यानंतर काय सांगितलं बघा 30 दिवस मग काय सांगितलं तुम्हाला की 30 दिवस काहींची जी औषधं आहेत तर ती काढणी त्याची करायची नाही कोणत्याही परिस्थितीत. म्हणजे सगळं औषध असं नाहीये मग त्यातले सायपरमेथ्रिन गटातले जे औषधं आहेत त्यांना बरोबर हळू कळेल किंवा एवढं नक्की असतं औषधांच्या त्या बाटल्यावर पण लिहिलं असतं की किती दिवसांनी फळांची काढणी करायची ते सगळं फॉलो करायचं. दर जास्त आहे तुम्ही जर ग्राहकाच्या जीविताला खेळणार असाल तर मग त्याला पण बंधन करू शकतो. आपल्याला अजून पण ती पद्धत नाहीये की मार्केटमधून लॉट खरेदी करायचं आणि त्याची लॅबमध्ये टेस्टिंग करून ते ग्राहकांना खाऊ द्यायचं ही आपल्याला संकल्पना अजून नाही. काय जो तो खाईल तो निस्तर अशा पद्धती संकल्पना अजून आहे. त्यामुळं तो भाग पुढचा मध्ये उत्पादकाने काळजी म्हणून एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण अशा पद्धतीने जर केलं तर ते होऊ शकेल. कारण 9वं सांगितलंय बॅन्ड औषधं जे आहेत म्हणजे बंदी असणारी औषधं बॅन्ड म्हणजे बंदी. तर बंदी असणारी औषधं मार्केटला खूप मिळतात त्यांचा दर त्याचा कमी असतो मात्र आपण वापरायचं त्याचा अभ्यासाचा भाग आहे. मेलॅथिओन नावाचं औषध आहे एंडोसल्फान औषध आहे त्याला बंदी आहे का आपल्या देशामध्ये त्याची माहिती आपल्याला मिळते. तर ती बंदी असणारी औषध वापरायची. ती का बंद केली आहे तर ते खाणाऱ्या जीविताला धोका आहे म्हणून बंद केलं एवढं माहिती पाहिजे आपल्याला. त्यानंतर 10वं की अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकर आपण जर निदान केलं लवकर निदान तर औषधं कमी फवारा लागतात आपल्याला. लक्षात येईल काय लवकर निदान झालं औषध कमी फवारा लागतात. मग लवकर निदान करण्यासाठी काय करायला पाहिजे शेतावर तेवढं जायला पाहिजे.
तर रोग कुठल्या सुरुवात स्टेज असतो तर कळायला पाहिजे. कीड असं सुरुवात स्टेजला कशी असते कळले पाहिजे, तर ते लवकर निदान आहे. लवकर निदान झालं तर मग जास्त फवारणी करावं लागत नाही. आणि 11वं सांगता येईल की रिकमेंडेड डोस म्हणजे सांगितलेल्या प्रमाणात किंवा शिफारशीत केलेली मात्रा आहे. शिफारशीत मात्रा, शिफारस केलेली मात्रा मला सांगितलं तुम्हाला मात्रा. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल की 1 ml प्रति लिटर एवढंच वापरायचं. 1 मध्ये 2, 3 ही शिफारस केलेली मात्रा नाही. लक्षात येईल. शिफारस केलेली मात्रा म्हणजे की शासनानं खात्यानं किती प्रमाणात औषध वापरायला सांगितले. पंपाला 5 मिली सांगितलं, पंपाला 5 मिली, 10 लिटरला 5 मिली, जसं जे प्रमाण सांगितलं ते प्रमाणात वापरायचं. त्यामध्ये बदल करायचा नाही. त्यामध्ये बदल केला की तो अर्क राहणार आणि तो खाणाऱ्या जीविताला धोका निर्माण करणार असं त्याचा अर्थ. काय शंका येतं? ठीक असेल तर विचारा तुम्ही.